नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन भागामध्ये. नेहमीप्रमाणे आजही तुमच्यासोबत एक सोप्पा असा रांगोळीचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. बेसिकच सगळ्या डिझाईन्स आहेत, म्हणजे सोप्या, अगदी सोप्या डिझाईन्स आहेत, सगळ्यांना काढायला येतील अशा सगळ्या डिझाईन्स आहेत. तर जास्त वेळ न घालवता आपण पहिल्या रांगोळीला सुरुवात करूया. आपली पहिली डिझाईन आहे ती 4 ते 2 टिपक्यांमध्ये मी काढलेली आहे. खूप बेसिक डिझाईन आहे आणि मी अशा पद्धतीने जे बोटाने शेप काढते ना, ते सगळ्यांना काढणं पॉसिबल होत नाही, मला माहिती आहे. तर त्यासाठी तुम्ही इयरबड्सचा वापर करू शकतात. त्याने तुम्ही व्यवस्थित शेप ड्रॉ करू शकता. बघा, इतक्या सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळामध्ये आपली ही पहिली डिझाईन आपण काढतो आहे आणि तुम्हीही अशा पद्धतीच्या सोप्या सोप्या डिझाईन्स डेली यूजसाठी काढू शकता. रोज रोज आपण मोठ्या मोठ्या रांगोळ्या तर काढू शकत नाही, तर त्यासाठी अशा सोप्या सोप्या बेसिक आणि सुंदर अशा डिझाईन्स काढायच्या, जेणेकरून आपला वेळही वाचतो आणि आपली डिझाईन्स पण काढून होतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजच्या डिझाईन्स तर नक्की काढायला आवडतील. तुम्ही सगळ्यांनी नक्की सगळ्या डिझाईन्स ट्राय करा आणि जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आपले व्हिडिओज पहा आणि नवीन नवीन डिझाईन्स शिकण्याचा पण प्रयत्न करा. पहा, आपली ही डिझाईन तयार पण झालेली आहे. अगदी सोपी, सुंदर आणि किती कमी वेळामध्ये आपण ही काढून पण झालेली आहे आपली. तर पुढची जी डिझाईन आहे ती 3 ते 3 टिपक्यांची आहे. 3 ते 3 टिपक्यांमध्ये आपल्याला एक सोपी आणि अगदी झटपट होणारी अशी डिझाईन पाहिजे आहे. तर पहिल्यांदा आपल्याला मला व्हिडिओमध्ये भरपूर सारे कमेंट्स आलेले आहेत की टिपके कसे टाकायचे, कसे ड्रॉ करता तुम्ही? तर तुम्ही पाहत असाल, मी जेव्हा जेव्हा ड्रॉ करते तेव्हा मी असेच आपण जसे नेहमीच्या पद्धतीने करतो हाताने, तसेच करते मी ड्रॉ. तर त्याच्यासाठी पण काही काही सोप्या अशा पद्धती पण आहेत. तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ नक्की दाखवेल. तर लवकरच दाखवेल. आता सध्या तर आपण अशा बेसिक डिझाईन्सच पाहतो. त्यासाठी आपल्याला एवढे मोठे मोठे पण डॉट्स काढायला लागत नाहीत. त्यामुळे 3 ते 3, 4 ते 4, 5पर्यंत तर आपण हाताने काढू शकतो डॉट्स. आणि थोड्या मोठ्या डिझाईन्स काढायच्या असल्या आपल्याला 10 टिपक्यांच्या, 20 टिपक्यांच्या, तर मग आपण आपल्याकडे ते पेपर्स असतात ते वापरू शकतो, म्हणजे किंवा आपण घरी पण बनवू शकतो. तर तुम्हाला जर पाहायचं असेल तर मी नक्की तुम्हाला त्या टाईपमध्ये पण व्हिडिओ दाखवेल आणि थोड्या मोठ्या पण डिझाईन्स आपण लवकरच पाहूया. तुम्हाला पाहिजे असतील तर मी लवकरात लवकर दाखवेल. पण मी आता सध्या बेसिकच दाखवते आहे, कारण सगळ्यांना आधी शिकायच्या आहेत डिझाईन्स. त्यासाठी तुम्ही आधी शिका, मग आपण नंतर हळूहळू मोठ्याही डिझाईन्स पाहूया. पुढची डिझाईन आहे ती 3 ते 2 टिपक्यांमध्ये आहे आणि सोपीच आहे. सगळ्याच तशा सोप्याच असतात आपल्या डिझाईन्स. तुम्ही काढताय की नाही डिझाईन्स आपल्या, आणि तुम्हाला आवडत आहेत की नाही? आवडल्या तर मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून, तुम्हाला आवडल्या आहेत म्हणून डिझाईन्स. आणि सगळ्यांनी रोज रांगोळी काढत चला. एवढ्या सोप्या सोप्या डिझाईन्स मी तुम्हाला रोज दाखवत असते, तर ॲटलिस्ट तुम्ही ट्राय तर करू शकता. आणि भरपूर लोकं ट्राय पण करतात, भरपूर ताई ट्राय करतात, मला कमेंटमध्ये पण सांगत असतात. तर जे लोकं ट्राय करतात, कमेंट्स करतात, तर सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढे छान छान कमेंट्स पण करत असतात आणि डिझाईन्स पण ट्राय करतात, तर खूप आनंद होतो जेव्हा अशा कमेंट्स येतात तेव्हा. ही आपली डिझाईन ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि बघा, आपल्याला अशा पद्धतीचे डॉट्स काढायला शिकावं लागेल जेव्हा आपल्याला अशा रांगोळ्या काढायच्या असतात तेव्हा. कारण जेव्हा आपण डॉट्स परफेक्ट काढतो ना, तेव्हाच आपल्या डिझाईन्स छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात. ते तुम्हाला जमत नसतील डॉट्स काढायला, तुम्ही बॉटल वापरा, किंवा बॉटलने नाही जमला तर मग दुसरा काही ऑप्शनच नाही आपल्याकडे, मला हातानेच काढायला लागतील. ही पुढची रांगोळी आपण देवघरासमोर काढू शकतो. खूप सुंदर आणि छोटीशी आहे. मी अशाच पद्धतीच्या डिझाईन्स काढत असते माझ्या देवघरासमोर. तुम्हीही नक्की ट्राय करा.
आय होप तुम्हाला आजच्या सगळ्या डिझाईन्स आवडतील आणि उद्याच्या भागामध्ये आपण अगदी कमी रांगोळी वापरून रांगोळ्या कशा काढायच्या मी त्या टाईपच्या रांगोळ्या तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी नक्की तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा तुमचे फॅमिली, फ्रेंड्स आणि तुमच्या मैत्रिणींना वगैरे, जेणेकरून ज्यांना ज्यांना रांगोळ्या काढायला आवडतात तर ते लोकं पण शिकतील रांगोळ्या काढायला आणि तुम्हीही शिका. तुम्हाला शिकायचे असतील तर तुम्ही व्हिडिओ पाहतायत म्हटल्यावर तुम्ही ऑफकोर्स शिकण्यासाठी पाहतायत, नाही तर तुम्ही रांगोळी काढण्यासाठीच पाहतायत. तर मैत्रिणींनो, बघा ही डिझाईन पण आपली झालेलीच आहे ऑलमोस्ट. खूप सुंदर दिसतात असे छोट्या छोट्या डिझाईन्स देवघरासमोर. नक्की ट्राय करा सगळ्यांनी. आणि मागच्या भागातल्या रांगोळ्या तुम्ही सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत आणि काढलेल्या पण आहेत. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. तर उद्याच्या डिझाईन्स आपण अशा छोट्या छोट्या डिझाईन्स आहेत, पण त्या डिझाईन्स काढण्यासाठी तुम्हाला जास्त रांगोळी वापरावी लागणार नाही. तर व्हिडिओ उद्याचा नक्की बघा, बिलकुल स्किप नका करू आणि आजचाही व्हिडिओ पूर्ण पहा. आणि आजच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला सगळ्यांनी कमेंट्स करून सांगा. आपण उद्याच्या भागामध्ये भेटूया अशाच सोप्या सोप्या सुंदर आणि नवीन रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत सर्वांनी रांगोळ्या काढा, रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा आणि स्वतःची काळजी घ्या. तर भेटूया आपण उद्या. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. बाय बाय.